नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेनेचे टेमी नाका शाखा प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 22 इथे गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण शकतो सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी निखिल सतीश बुडजडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जरी येथील शाखेच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि महिलांची ही उपस्थिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रामध्ये निखिल बुडजडे यांनी काम केलेलं आहे, अभूतपूर्व असं त्यांचं कार्य आहे आणि संपूर्ण ठाणे शहरात आणि जिल्ह्यात त्यांची आरोग्य दूत म्हणून एक नवी ओळख निर्माण झालेली आहे। आज त्यांचा वाढदिवस संपूर्ण ठाणे शहरात आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। आता आपण बघू शकतो त्यांचं स्वागत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मधील माता बहिणींच्या माध्यमातून करण्यात येते आणि आपण बघू शकतो औक्षण करून फुलांची उधळण करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। आणि अगदी आपण बघू शकतो प्रत्येक धर्मातील आपण बघू शकतो महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि निखिल बुडजडे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध केलं जात आहे। परंपरा संस्कृती यांची महिला आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रभाग क्रमांक 22 मधील या सर्व महिलांकडून आपण बघू शकतो त्यांच्या लाडक्या भावाचं या ठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात येते। फुलांची उधळण त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे आणि खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। खरं तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रत्येक कुटुंबासोबत निखिल बुडजडे यांचे ऋणानुबंध आहे, प्रत्येक कुटुंबासोबत त्यांची नाळ जोडलेली आहे आणि आपण बघू शकतो आता या ठिकाणी औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पण आज बघा अनेक माता भगिनींची उपस्थिती दर्शवते की वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक कुटुंबासाठी त्यांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे आणि याचमुळे प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व कुटुंबासोबत ठाणेकरांसोबत आपलं बसणं महत्त्वाचं त्यांचं एक वेगळं असं नातं तयार झालेलं आहे। आणि आज निखिल बुडजडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण बघू शकतो ही गर्दी आपल्याला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला सर्व या ठाणेकरांमध्ये पाहायला मिळतं आणि आता या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मागील अनेक तासांपासून या सगळ्या महिला या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि आता निखिल बुडजडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व माता औक्षण केल्यावर आज इथे केक कटिंग केली जाईल आणि मग आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जोशी काका हॅलो काका मोठ्या प्रमाणात बघू शकतो आपले सन्माननीय नगरपालिका परिवहन सभापती विलाजी जोशी यांचं आगमन झालेलं आहे। महिलांची उपस्थिती आपल्याला त्यांची उपस्थिती त्यांच्या हार्दिक सोहळ्याला पाहायला मिळते। काउंटडाऊन झाल्यावर आपण बर्थडे सॉन्ग प्ले करावं। हा केक कटिंग होत आहे मान्यवरांच्या उपस्थितीत। शशी नाईक सर क्रिकेटचे प्रशिक्षक कोच आणि सन्माननीय विलाजी जोशी साहेब यांचं आगमन आई पाठी आपण पाहू शकतो शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांचा वाढदिवस काउंटडाऊन आपण घेऊया मगच केक कटिंग करा। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। प्रभाग क्रमांक
22 मधील महिला असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ऑक्शन करून निखिल गुडजडे यांचं या माननीय विलास ठिकाणी जोशी स्वागत साहेबांना करण्यात विनंती- आलेलं आहे आणि आपण संपूर्ण या परिसरामध्ये प्रचंड अशी नक्कीच व्यासपीठावर गर्दी उपस्थित राहावं. ठाणेकरांची पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी निखिल गुडजडे यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक संदेश 22 कविते मधील त्यांचं आहे. स्थानिक या व्यासपीठावर ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या संपूर्ण शुभेच्छा परिसरातील देण्यासाठी या महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड अशी तरुण वर्ग- गर्दी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. खरं तर कोरोनाचा संकट काळ असेल, शिवसेना वेदिके मदत कक्ष असेल, या संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते निखिल गुडजडे हे कायमच काम करत असतात आणि आज आपण बघू शकतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला प्रभाग क्रमांक 22 मधील महिलांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ठाणे शहरात आरोग्याचं मोठं योगदान खरं तर ठाणे शहरात आणि जिल्ह्यात आरोग्य दूत म्हणून सर्व निखिल गुडजडे यांची वेगळी ओळख जी आहे ती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे शहरात खासदार एक युवा नेतृत्व म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील यांच्या आज मार्गदर्शनाखाली नेहरूवहिनी हे काम करत असतात. आज उशीर जाते भावाची ओवाळणी जी आहे ती लोकांना पाहायला मिळते. मोठ्या छोटी श्वेता आपल्या पप्पाचा वाढदिवस बघा. सर्व माता भगिनी आज औक्षण करत आहेत. स्वतः बचत गटाची निर्माण करून महिलांच्या माता भगिनींच्या मध्ये एक कार्यतत्परतेची जाण आणि सक्षमीकरण उदात्तीकरण ती केलं जात आहे. लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जे आहे ते होताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर लाडक्या बहिणी ज्या आहेत लाडक्या भावांसाठी आलेल्या पाहायला मिळतात. ठाण्यातील आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात निखिल गुडजडे अगदी लहानपणापासून जे आहेत महिलांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि शुभेच्छा देण्यासाठी ही महिलांची उपस्थिती निखिल दादांच्या मातोश्रींचं आगमन, अगदी माऊलींचं मनपूर्वक स्वागत, त्याचबरोबर शिलाई मशीन घरघंटीचं वाटप असेल, लाडकी बहीण योजनेचं केवायसी करणं असेल, प्रत्येक कार्यामध्ये निखिल गुडजडे हे अग्रेसर असतात. डीजे त्या बंटीचा माईक बंद करते जरा. आम्ही काय बोलतोय तो काय बोलतोय. युवा सेनेचे नितीन लांडगे यांचे सुद्धा आगमन आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. प्रत्येकाला भेटायचे, प्रत्येकाला आता जरा सर्वांनी थोडंसं एक पाऊल मागे हवं. कारण आता आपण बघू शकता पहिला केक कटिंग जो केक आणला गेलाय
वातावरणातली प्रसन्नता आपल्यापणाने आपल्या आलेल्या माणसांचं हार्दिक स्वागत. प्रत्येकाला भेटायचं आहे, शुभेच्छा द्यायच्या आहेत. बघा प्रत्येक ठिकाणून ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून इथे माननीय माजी नगरसेवक प्रकाश पाटील साहेब यांचं आगमन आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. शिवसेनेचे प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज आज ठाणे ईस्ट ठाणे वेस्ट पण सर्वात निखिल बुलढुणे हे महत्वाचं आहे. भावी अनेक प्रभावी निखिल बुलढुणे. अरे वाह, सभी का हार्दिक स्वागत है. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, कभी भी अच्छे के चक्कर में सच्चे को मत भूल जाना. अच्छा है जो अपने है, इसके लिए मैं कहता हूं नफरत बड़ा नफरत में जो है खड़ा वो है सबसे बड़ा. और ये सबसे बड़ा आदमी जो है वो दिल के करीब हो, जिसका फोन कभी स्विच ऑफ न हो. अगर हमें कभी भी मुसीबत में जिसको पहले याद आए, और वो याद किसकी आती है, जो अपनेपन से अपने साथ आता है, वो है निखिल दादा. उनका हार्दिक आज हैप्पी बर्थडे है, जन्मदिन कहो, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात मान्यवर असतील. प्रभाग क्रमांक 22 मधील महिला आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल बुलढुणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. विकासाचं नाव निखिल, विश्वासाचं नाव निखिल, प्रगतीचं नाव निखिल आणि आपल्यापणाचं नाव निखिल. धर्मवीर गुरुवारी सर्वांचं प्रसार चालवण्याचं नाव निखिल. त्याला उचलायला 5 जण लागत आहेत, म्हणजे विचार करा. आज मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 22 मधील महिलांचीही उपस्थिती आपल्याला या वाढदिवसाचा अभिष्ट सोहळ्यानिमित्त पाहायला मिळते. आणि निखिल दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या महिला मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत. खरं तर प्रभाग क्रमांक 22 मधील प्रत्येक कुटुंबासोबत त्यांचा एक ऋणानुबंध. विनंती आहे, वहिनींचं खरं कौतुक. वहिनी तुमचं कौतुक आहे खरं, कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि खरंच ते आपण आहात. प्रेम थोडं पाटे ना. जरा ज्यांचं शुभेच्छा देऊन झालं व्यासपीठ लगेच थोडं खाली करावं, कारण की 2 शुभेच्छुक इथे आलेले आहेत. सर्वांचे स्वागत करायचंच आहे. न्यायवहिनी आपलं पण शुभेच्छा. आपल्याला छोटी ऋता कुठे आहे? मीडियाचे आलेले पत्रकार, प्रिंट मीडिया, प्रेस मीडिया, सर्वांचं स्वागत आहे. आपलेपणाची गर्दी आहे, जे दर्दी आहे ही गर्दी नाही, आपलेपणाने सर्वांचं स्वागत आहे. असं कधी पाहिलं का, येणारा जाणार रस्ता पण बंद होतो जेव्हा इकडे आपल्यापणाने आलेल्या माणसांचा हा वेढा होतो. प्रेम खाली आहे ना.
स्टॉप कर आता मागे मागे रमेश को जगह दो, रमेश को जगह दो, रमेश मागे ना भाऊ लाडक्या जरा फ्लॅश के नीचे आरोग्य क्षेत्रात यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरात अनेक जाहीर उपक्रम राबवले गेलेले ते मग रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य शिबिर असेल अनेक उपक्रम निखिल गेले अनेक वर्ष ठाणे शहरात ठाणे जिल्ह्यात राबवले असताना पाहायला मिळाले पुढे कोण खाली या ठिकाणी नागरिकांसाठी विनंती आहे की व्यासपीठावर बघा आपण किती प्रचंड प्रमाणामध्ये हा जनमानसाचा आणि आपलेपणाचा वेडा आहे. असा करायला त्यालाच जो जनतेसाठी वेडा आहे. जनतेसाठी समाजकारण त्याने करावं ज्याला वेडा होऊन त्या आगीमध्ये उतरायचं ध्येय लागतं. बोलणार भाजणार संघर्ष तोच करतो देव त्याला संघर्ष करू शकतो. हिंमत लागते लढायची बरोबर. त्यामुळे असा लढवूया नेतृत्व तरुणांना पण आपला आदर्श वाटावा. समाज कार्यातून ज्याने आपलं नाव ते नेतृत्व म्हणजे निखिल दादा होते. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत आज किती मोठ्या प्रमाणात उपस्थित बचत गट स्थापन केली. आपलेपणाने महिलांना हात मारली. केवायसी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. ज्याला ध्यास असतो त्याच्यावर जनतेचा विश्वास असतो. तो ध्यास असणं महत्वाचं. तो ध्यास, तो श्वास, तो विश्वास हे विकासाचं. आता मुख्य गोष्ट अशी झाली आहे उजव्या बाजूने नेहमी व्यासपीठ आणि डाव्या बाजू अशी एक पद्धत आहे. छोटं डायस आहे व्यासपीठ त्यामुळे आता दोन्ही बाजूने आपले विनंती आहे की बघा पुष्पांचं तर घराणं आहे. आता पुष्पगुच्छ देतात सबसे बडी बात काय गले लगो मिठी आहे की नाही. आलिंगन हे शब्द किती छान आहेत ना. मिठी आलिंगन त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हग काय गाडी इंग्लिश मध्ये है की नाही. पण प्यार की झपकी तो होली और झप्पी के साथ सेल्फी. प्रत्येकाने सेल्फी घ्यावी. एक हॅलो एक फोटो आठवणीतला जो मनातला साठवणीतला. समोर साईडला चेक बुक द्या. हो 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 संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. निखिल महत्वाची अशी भूमिका वाढदिवसानिमित्त जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शुभेच्छांचं वर्षाव करण्यासाठी आहेत लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं हार्दिक स्वागत. अनेक चेहरे जे आहेत ज्यांना भेटायचे आहे तरुणांचा घराणा आहे. कारण तरुण युवा आहे. युवा सेनेची युवा ललकार आहे. युवा तलवार असाही उल्लेख केला जातो.
ज्यांच्याकडे संयम आहे, ध्येय आहे, विश्वास आणि आमच्या सन्माननीय पूजाताई वाघ यांचं आगमन झालं. शिवसेना महिला आघाडीच्या आमच्या रणरागिणी त्याचबरोबर तरुण युवा सेनेचे प्रसाद वाघ यांचं आगमन आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आज सर्व युवा सेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि सन्माननीय मनोज शिंदे साहेब यांचं आगमन श्रीनगर के बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मनोज शिंदे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. मान्यवर प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आहे. सन्माननीय मनोज शिंदे साहेब यांचं आगमन आहे. मान्यवरांचे हसरा चेहरा नेहमी लांबूनच ओळखला. प्रत्येक आलेल्या माता भगिनींचं मनपूर्वक स्वागत. निखिल बोलुडे यांची खासियत म्हणजे त्यांच्या सौम्यत असलेले सहकारी, त्यांची मित्रमंडळी, कार्यकर्ते कमी मित्र जास्त, ज्यांनी जोडले, ज्यांनी पैसे कमवण्यापेक्षा माणसं जोडली, तो जगातील सर्वात श्रीमंत. शेवटी तुमच्याकडे उरतं काय तर माणुसकी, आणि हा माणुसकीची धार ज्याच्याकडे त्याचं नाव निखिल बोलुडे. माणुसकीचा झरा, माणसातला हिरा आणि निखिल बोलुडे. आरामात रे आगे मत जानो प्रत्येक क्षेत्रातील उपस्थिती आहे. बघा महिला मंडळ सन्माननीय साहिब देवीदास फुले यांचं आगमन झालंय. मान्यवरांचं पूर्वक हार्दिक स्वागत. अजिंक्यजी गोरगावकर साहेब यांचं आगमन झालंय. मान्यवर स्वागत. आज निखिलच्या बरोबरचे असलेले सहकारी यांचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला खूप कधी झटणारे आहेत सर्व. राजा छत्रपती कधी होतो जेव्हा त्याचं अष्टप्रधान मंडळ चांगलं असतं. काय जर तो सल्लाच वेगळा भेटला तर मग आपण सोलकटच जातो.
आपल्यापर्यंत आल्या गर्दी बघून जागावरच बसले कारण की प्रथम त्यांना प्राधान्य द्यावं शुभेच्छांसाठी त्याच्यानंतर तरुण वर्गाने जरा साहिल देवराज चौगुले यांचं आगमन आहे त्यांचं हार्दिक स्वागत महिलांसाठी विनंती आहे की जरा प्लीज जे तरुण वर्गाने जरा कृपया मागे यावं तरुण वर्गाने जरा मागे यावं युवा सेनेचे जरा प्रथम आमच्या मातांना राजाला शुभेच्छा देण्यासाठी पाठीमागे गर्दी आहे प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज इथे उपस्थित आहे थँक्यू विनायक मृत्यू मंडळ यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत माननीय रामशेरी यादव साहेब यांची उपस्थिती त्यांचं मनपूर्वक स्वागत माननीय सत्यजित तोडकर यांचं आगमन माननीय यांचं हार्दिक स्वागत आशिष यांचं आगमन आहे या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या शिवसेनेच्या रणरागिरी यांचं आगमन आहे या प्रसंगात यांचं आगमन त्यांचं हार्दिक स्वागत या सेनेचे प्रसंग जवाहरलाल नेहरू मंडळाचे हार्दिक स्वागत वसंत आपका हार्दिक स्वागत है दोस्तों के दोस्तों के लिए भागने वाले दौड़ने वाले हर चीज हर पल मौला शख्सियत शाहजहा आमच्या सन्मान्य माताभगिनी महिला मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत आहे आदित्य भोसले आणि त्यांच्या पूर्ण सहकार रिती यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रत्येकाला भेटायचं आहे भेटून यायचे एक फोटो तर नक्की बनता यावं सेल्फी तर बनतेच ती सेल्फी पाहिजे लक्षात ठेवा फोटो ही मनातली आठवण असते मनातली साठवण असते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आएंगे थोड़ा पीछे आएंगे प्लीज पीछे जाओगे चलो थोड़ा संदीप अतुल मागे अरे मागे हो जय भवानी विठ्ठल मंडळ यांची सर्व मनोज करतो प्रसाद जिल्हा युवा सेनेचे त्यांचं मनोमन हार्दिक स्वागत विनायक मृत्यू मंडळ ठाकरे यांचं आगमन त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत क्षेत्र कुठलेही असेल विभाग कुठलाही असेल आपल्या बळाने ज्यांनी माणसं जोडली तो सुरेंद्र माणुसकीचा गिरीजी मेहरोन यांचं आगमन दिसतंय मान्यवरांचं हार्दिक स्वागत श्री महाराजी कदम यांचं आगमन झालं मान्यवरांचं स्वागत बाळा गवस आपण बघू शकतो व्यासपीठावर हो भारतीय जनता पार्टीचे कलेजी शहा यांचं आगमन आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत जय भवानी विठ्ठल मंडळ यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत गिरीजी मेहरोन यांचं आगमन आहे आमच्या गुरु भंडाराचे सर्वोत्तम डॅशर यांचं आगमन त्यांचं हार्दिक स्वागत या सर्व टीमचं हार्दिक स्वागत सर्व मुख्यमंत्र्यांच्या मित्राचा मित्र सकाळचा सखा कोणी महिलांसाठी जरा जागा राखली कोणी विनंती आहे मागे उभे मागच्या जरा महिलांना जरा प्राधान्य द्या
कारण लाडका बहिणी आहेत मुलींसाठी नेहमीच त्या हाताला त्यांच्यासोबत हाताला घालून जाणारा माणूस सोडून तर आपला आत्ताचा माणूस आमचे गृहमंत्री अजय पासे यांचं अजयजी आपल्या हाऊस आहे. कॉर्पोरेट क्षेत्रीय आंबेडकर यांचं आगमन आहे त्यांचं हार्दिक स्वागत. युवा सेनेचे अर्जुन पाटील असतील त्याचबरोबर लोकेची रांगे असतील त्यापुढे 3 अवलंबून असतात. सन्माननीय नवजी गणेश साहेब याचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मीडिया जरा प्रेम मीडिया पुरस्कार आहे. अमोल चव्हाण पोलीस अमोलजी आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडे मागण्या जरा महिला मंडळाला जरा प्राधान्य द्या प्लीज. आज बऱ्याच वेळ त्या थांबल्या. मराठी सेनेचे सर्व सर्व अरे ते ना संध्याकाळी आरक्षण डिक्लेअर युवा सेनेची पूरी टीम उपस्थित आहे. ठाणे सोड ना भाई. जरा महिलांसाठी जरा जागा द्या प्लीज. जो गराडा पडला वेळा आहे नागरी महिला मंडळ बघा पूर्ण इथे उपस्थित आहेत. जरा जागा द्या प्लीज. वरती महिलांसाठी प्राधान्य द्या ही आपल्याला नम्र विनंती. आपल्या पायाने आलेल्या आपल्या माणसांना आपल्या मनाने विनंती आहे. काही सांगायला नको असतं. काही माता भगिनी आहेत सर्वांना भेटायचं आहे फोटो काढायचा फेसबुकला टाकायचं ठीक आहे बरोबर. श्री सद्गुरू सेवा
यांचं हार्दिक स्वागत. प्रगती महिला मंडळ, समता महिला मंडळ, हळदी कुंकू महिला मंडळ, आंबेडकर रोड लॉरी स्टँड यांचं भरपूर हार्दिक स्वागत. आता जरा महिलांना प्लीज आम्ही वारंवार विनंती करतो की बघा वातावरणाला महिलांना जरा प्राधान्य द्या. कम से कम बचत गटाच्या मेळाव्यामध्ये आपण 2-3 हजार महिला पाहिल्या होत्या. हा मला भावासाठी आलेल्या लाडक्या बहिणी आहेत, त्या सर्वांना जरा पुढे जाऊन द्या प्लीज. आता भजन मंडळाच्या आमच्या दोस्ती ग्रुप सन्माननीय समिती विराजदार सगळ्यांचं जगदाळे दोस्ती ग्रुपचं हार्दिक स्वागत. जयी पूजन मित्रमंडळ यांचं स्वागत. बघा फुलांचा एवढा मला कधी फुललेला बघितलंच नाही. एवढा प्रत्येकाच्या हातात बुके, प्रत्येकाला मिठी मारायची, आलिंगन द्यायचं, प्यार की झपकी, ही सर्वात मोठी भेटा मित्रा. ओके कानात सांगायचं हॅपी बर्थडे. ठीक आहे, जरा बघा थोडा गर्दी होते, थोडी धक्काबक्की होते, जरा प्लीज स्वतःला सांभाळा. हे बघा महिलांना येऊ दे, जरा तरुण मंडळी मित्रमंडळ जे आहे तिथे मित्रमंडळी त्यांनी जरा प्लीज प्लीज कृपया जरा सांभाळून घ्या. दोस्ती ग्रुप पूर्ण टीम आले, जगदाळे साहेब त्याचा पूर्ण टीमचं स्वागत. चैतन्य प्रधान धनंजय कोळी आपलं स्वागत जरा बाहेरून तिकडून गेला, आपण सावरला. प्रत्येकाला भेटायचं नक्की भेटावं, पण जरा महिलांना प्राधान्य द्या. बघा तरुणांचा घराणा, महिलांचा लाडका, आपल्या हक्काचा माणूस म्हणून ज्याला आपण ओळखतो ते निखिल दादा मोरे यांचा वाढदिवस. काका थोडं थांबा ना. खाली गेला काका, हा बुके खाली. भावी अनेक पण प्रभावी निखिल जी बोलले. दोस्त का दोस्त, दोस्तीचा राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हाकेला धाव लागणारा तो आवाज म्हणजेच निखिल दादा बोलले. कोरोना पीडित एपुरा गणेशोत्सव मित्रमंडळ दिवाळी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ठाणे ईस्ट या ठाणे ईस्ट सबसे बेस्ट निखिल एक मिनिट बघ, एक फोटो मारू द्या.
विनंती आहे की महिलांना जरा प्राधान्य द्यावं. युवासेना आहे, सर्व तरुण मंडळी आहे, प्राणशाळेची नागरिक उपलब्ध झालेली आहे. गणुबाई उभियार यांचं आगमन आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे नागरिक महिला मंडळ जो ते उपस्थित आहे आम्हाला सगळे महिलांनी जरा आमच्या माता भगिनींना पहिल्या प्राधान्याला मावळी नाही. हा वेळा आपलेपणाचा, हा घराला आपलेपणाचा, हा आपलेपणाची ही गर्दी आहे. प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात एकच नाव निखिलदादा बोलून अशा एका तेजस्वी युवकाचा वाढदिवस. बहुजन संग्राम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय प्रमोदजी जाधव यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सम्राट मित्रमंडळ यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ यांचं आगमन आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तुषार एकोणीसशे भूषण गवळे यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. प्रत्येक क्षेत्र विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांचं आगमन आहे. मित्रमंडळ बघा, गणेशोत्सव मंडळ असते, नवरात्र उत्सव मंडळ असते, ईष्टवेश ठाणे ओनली बघा, प्रेमाचा माणूस असला तर प्रेमाने आमंत्रण दिलं जातं. ते आमंत्रण सुद्धा ती नजर लागते, मनाचे भाव लागते. तो प्यार से बुलाते हैं, इसको तो जिंदा भी कर. खुशी अगर बाजार में बेचने से मिलती तो हर दुनिया खुश होती, लेकिन दोस्तों की चेहरे पे जो हंसने के बाद खुशी आती है ना, वो जिसको समझ में आती है वो दोस्त होता है. नहीं तो आगे पार्टी आएगा कापा की काटा है. एक बात अलग है कि हमारी सगळी आमच्या महिला मंडळ आले, त्यांचं धन्यवाद. माऊली खरं हार्दिक स्वागत. संध्याकाळी 6ला आल्या पण आतापर्यंत थांबल्या आपल्या लाडक्या भावाला भेटायला. अशा माऊली आमच्यासमोर रस्ता क्रॉस करताना जर आपला एखाद्याने आई कशी काय अशी हात मारली ना तर घरामध्ये बसून जातं की मनामध्ये हात बसते. आपला सख्खा मुलगा हात मारणार नाही, पण जो निखिल हात मारतो तो प्रत्येकाला ती प्रेमाची साथ करतो. म्हणून सर्व मंडळाचं मनपूर्वक स्वागत. राजेश केतनवार आंबेडकर, राजेश शेखर आंबेडकर यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. प्रखर एकता ग्रुप, साईपास सेवा मंडळ, जयदेव आदर्श मित्रमंडळ सर्व 3 इथे आली आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सुखदाजी पांडे ज्यांचा काल जन्मदिवस होता, एक नरपाडा, सुभाषनगर, गांधीनगर इथला तरुण नेतृत्व युवासेनेचे ठाणे पालघर चे निरीक्षक युवासेनेचे
सिद्धार्थ पांडे यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे युवासेनेचे सर्व सिद्धूजी अभंगे यांचं आगमन, मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आजूबाजूला चारी बाजूला आपलेपणाचा दारणा वेगळा, हा काफी कमी नशिबान लोकांना येतो. लक्षात ठेवा, हा नशिबान लागतो जो माणूस, हा माणसांचा माणूस ओळखतो. श्रीमंत तो ज्याने माणसं जोडली. शेवटी तिथे काय काय बघायला वाचा येत नाही, पण माणसं जोडली किती ते बघायला ते कर्म असतं, त्याचं फळ आपल्याला इथेच मिळतं. आणि हे समाजसेवेचं कार्य गुरुवारी दळवी रामदेव साहेबांच्या सावलीत लागलेलं नेतृत्व, सर्वांचं लाडका नितीन दादा भोजने यांचं आज वाढदिवस. छानपैकी नाश्ता काय संध्याकाळचं छानपैकी खाऊन द्या जरा आजू पहा, सर्वांना विनंती आहे. आमच्या वेगळं हसरा चेहरा, बिलकुल टेन्शन नाही. रडण आगी टेन्शन घेणे का नाही, अशा रुग्णांनी हजाराच्या फौजला एकच भारी शिवसेनेची महिला आमच्या समोर असतात, पाठवून कधीही हात देतात, आपल्यापणाने हात मारतात. जिंदल सर महेश्वर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वामी समर्थांचे मुस्लिम भक्त आणि भगवंता बाबूचा एक नेतृत्वाचा चेहरा सन्माननीय महेश्वर साहेब यांचं हार्दिक स्वागत. अरे वा पूरी टीम आले. अरे वा वा वॉल म्हणून त्यांनी सांगितलं क्रिकेट जर खेळलं ठाण्यामध्ये क्रिकेट जर वाढवलं तो वॉल म्हणून ची पुरी कमिटी आली त्यांच्या समोर. कोणी किती मोठे क्रिकेट खेळलं आहे तरी ठाण्याचं क्रिकेट हे ठाण्याचं. आपलं पाणी, आपली माणसं, आपली माती, आपली माणसं. मित्रांच्या घराला विजयजी क्रांती केली क्रिकेटमध्ये, ठाण्याचं क्रिकेट जिवंत केलं. म्हणून हे ठाण्याच्या पूर्ण क्रिकेट टीम्स मिळवतात. राहुल पालांडे यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व मंडळींचं घराणं आहे, जरा महिलांना प्राधान्य द्या. विनंती आहे प्रत्येक मंडळाने केक आणले, केक कधी प्रत्येकाने तोडून घ्यावे. फक्त विनंती आहे थोडी जागा द्यावी. सर्व मंडळी जी आली त्याला विनंती की जरा मागे जे शेवटची मागे मागे स्टेजच्या वरती स्टेप्सवर त्यांनी थोडं खाली आलं प्लीज.
हॅलो, विनंती आहे की सर्वांचं स्वागतच आहे, पण मला थोडं सावरून विदेश विनंती आहे की सर्वांनी जरा आपल्याकडे आलं, जरा प्लीज जरा थोडं संयम ठेवा. देखील आता सर्वांना भेटणार शिवसेनेला न्यायालयाच्या भाई काय पुन्हा सगळ्यांमध्ये छोटस स्नॅक्स आहेत ते खा, म्हणजे चव प्रेमाची स्वाद आपुलकीचा असा मी लग्नाला म्हणतो. आता इथे काय संध्याकाळच्या नाश्त्याला म्हणता येणार नाही, तर सकाळीच करावं लागतं. संध्याकाळचं काय असतं छोटंसं चटपटी ते मस्त आपल्यापणाने करा आणि मगच आमचा राहावा. आणि सन्माननीय माननीय ज्यांनी आम्हाला एका धाग्यामध्ये बांधला आणि बहिणी यांचा उल्लेख करतो, आमचे बातमी आहे सन्माननीय ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय हेमंतजी पवार साहेब यांचं आगमन, विखेची वाटचाल आहे जी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतं ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय हेमंतजी पवार साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र काँग्रेसचे ओबीसी भंडारी भारतीय जनता पार्टीचे युवा चेहरा यांचं हार्दिक स्वागत. जरा महिलांना जायला जागा द्या प्लीज, यायला जागा प्लीज, हे विनंती आहे. म्हणजे मित्र जे असे उपस्थित आहेत म्हणून ठाकरे साहेब त्यांचे मित्र परिवार,
संयुक्त आपण पाहू शकता सन्मानित सदस्य युवा सेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बाबा बाप ही एंट्री होती मनातली एंट्री जी असते ना असं नाव माझ्या नावाला उल्लेख करायची गरज नाही सर्वांचं स्वागत आहे. सगळे विनंती आपल्याला करून घ्या. स्पेशल स्नॅकची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचा आपण लाभ घ्या. प्रत्येक मंडळ जे आले त्या तरुण मंडळांचं स्वागत. जो यावर युवा चेहरे आहेत सर्व तरुण मंडळी यांचं हार्दिक स्वागत. गणेशजी डोंगरे यांचं आगमन झालं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काटेरी असो आंबेडकर असो चढे असो महागिरी असो पोलीस लाईन असो हा जो पूर्ण प्रभाग आहे त्या प्रभागातील सर्व मान्यवरांचं मंडळींचं स्वागत. सन्माननीय ठाणे विधानसभा शिवसेना शहर माननीय देवेंद्र पवार साहेब विधापूर्वक सन्माननीय कमलेशजी सावंत साहेब यांची उपस्थिती आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आणि वाढदिवसाच्या अभिचिंतन सोहळ्याला त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज ठाणे शहरातला प्रत्येक रस्ता हा इथे संपत आहे. असं वाटतं ठाणे शहरातले सर्व रस्ते एकत्र होते चालेल एवढे तमाम आज शुभचिंतकांची गर्दी गर्दीची गर्दी. सन्माननीय मान्यवरांचे ओंकार भाऊ आपलं स्वागत. कमलेशजी सर एवढं विनंती महिलांना जरा प्राधान्य द्या. ज्या माताला गेले त्यांना जरा प्राधान्य द्या. दैनिक महाराष्ट्राचे तरुण संपादक यांचं आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. सचिवांचं आपलं हार्दिक स्वागत. आणि आमच्या मनात काही भागा असते बघा इथे तरुण युवा सेनेचे शिवसेनेचे मजबूतीकरण ज्यांच्या एका गोलबंदाच्या भागीने होतं आम्हाला सर्वांना एकत्र आणणारा दुवा हे सन्माननीय हेमंतजी पवार साहेब यांचं स्वागत. युवा प्रमुख कमलेश चव्हाण यांचं हार्दिक स्वागत. सर्व क्रिकेट टीम असते आपला भविष्यस्थ मंडळ असते भारताची मंडळ. सर्व महिला मंडळ जे आहेत बचत गटच्या ज्या आमच्या सन्माननीय माता भगिनी आहेत त्यांना जरा विनंती आहे की जरा पुढे जायला जाणार आहे प्लीज त्यांना पुढे जाणं पाहिजे. रुक अपने पहले केक रख मत देना.
पहले लाने के पहले ही खराब कर दिया। नहीं, ऊपर क्या बनाना चाहता था